रवींद्र जडेजा, सुरेश रैना, महेंद्रसिंग धोनी. आता CSK कडून कोणीच नाही. CSK विदाऊट 3 लिजेंड, थलपती थला आणि रॉकस्टार जड्डू. एक गोष्ट लक्षात आली, ज्या वेळेस जे मॅनेजमेंट होतं CSKचं, यांनी मॅनेजमेंटनं थोडंफार तरी विचार करायला पाहिजे होता. 2023चा जो कप आहे IPLचा टायटलचा, 2 बॉलमध्ये 10 रन, अशा क्रिटिकल कंडिशनमध्ये दोन्ही बॉल हिट करणं आणि इम्पॉर्टंट गोष्ट जे कप आहे IPLचं टायटल ते जिंकून देणं, आणि जे कप जिंकून दिला ते जिंकून देण्याचं महत्त्व एवढं कशामुळं, कारण 4 कप CSKचे, 5 कप मुंबईचे, म्हणजे अशा कंडिशनमध्ये CSK डाऊन साईडला होती. त्या एका कपमुळं CSK आणि मुंबई इक्वल झालेली आहे, 5-5 कप. मग तुम्ही एवढ्या इम्पॉर्टंट प्लेअरला जर म्हणजे दुसऱ्या टीमकडून खेळासाठी पाठवत असतील तर CSKचे फॅन फॉलोइंग आहेच, ती आता कुठंतरी तुम्हाला प्रश्न विचारणार. म्हणजे हे तुम्ही बरोबर केलं नाही, कारण CSK हे इमोशनल होतं. लहान लेकरापासून म्हाताऱ्या माणसापर्यंत तर मोठ्या माणसापर्यंत CSK एक इमोशनल आहे. या इमोशनलमध्ये तुम्ही कुठंतरी तडा घातला. कारण आज जी मॅच झालेली आहे जडेजा म्हणजे RR वर्सेस CSK, ह्या कंडिशनमध्ये 6 विकेट पडतात 70 रनवर, 6, 7 विकेट, 8 विकेट, अशा कंडिशनमध्ये जड्डू आणि महेंद्रसिंग धोनी म्हणजे थाला, म्हणजे ह्यांची किती गरज. म्हणजे CSKला असं वाटतं की आम्ही दुसरे प्लेयर घेतले म्हणजे आमची CSK स्ट्रॉंग होईल. तसं नसते. तुमची CSK आज बी वीकच आहे. त्या कंडिशनला हेच प्लेयर लागतात, जे प्लेयर त्यांनी इतिहास गाजवलेला आहे. आज ते व्हिडिओ बघून एक अक्षरशः असं वाटलं की खरंच जड्डू रडत आहे. म्हणजे जडेजा म्हणजे रडू यायला पण दाखवायचं कोणाला, अशी कंडिशन झालेली आहे. हे सगळ्यात बेकार फिलिंग आहे CSK फॅनसाठी. CSK फॅनसाठीच, प्लस जडेजासाठी, प्लस महेंद्रसिंग धोनीसाठी, प्लस सुरेश रैनासाठी, प्लस आणि जेवढी कमिटी असेल त्याच्यासाठी सुद्धा कुठेतरी CSKचा अंत झाला असं म्हणता येईल. कारण जी CSK IPLमध्ये वर्चस्व गाजवलं, हर वेळेस फायनलमध्ये CSK राहायची, ते कुठंतरी संपलं आता.